मामा, दामिनी काकूचा स्वभाव कसा आहे मी तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. तिच्याशी तर मी नंतर बोलेन, पण ती जे काही बोलली आहे तुम्हाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो मामा. आदित्य बाबा, तुम्ही असे हात जोडू नका हो. पण या पलीकडे जाऊ. हे अवॉर्ड पारूसाठी, आपल्या कंपनीसाठी खरंच खूप महत्वाचं आहे. मग सहजासहजी नाही मिळत हे अवॉर्ड कोणालाही. लोक खूप कष्ट घेतात यासाठी, आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ देतात यासाठी. आणि आपल्या पारूने खूप मेहनतीने हे अवॉर्ड मिळवलंय. या अवॉर्डवर पूर्णपणे तिचा अधिकार आहे. मामा, तुम्हाला तर अभिमान वाटला पाहिजे हो. मग या फंक्शनला पारू येतीये. नाही, कसं आहे ना आदित्य बाबा, पारूला ना असा मोठमोठ्या लोकांमध्ये उठाई बसायची सवयच नाहीये ना. ती अशी बावरून जाईल, गांगरून बावरून. मग हे काय मी तुम्हाला वेगळं सांगितलं पाहिजे का? पैशाने आणि घातलेल्या कपड्यांनी माणूस मोठा होत नसतो. पारू शिकली नसली तरी तिला माणसं कळतात. आपल्या ब्रँड अँबॅसेडर कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही बघितलं ना, पारू किती आत्मविश्वासाने जगासमोर आली होती. मग तुम्ही नका काळजी करू, पारू खरंच चुकणार नाही. आणि काही झालंच तर मी आहे ना. आदित्य बाबा, म्हणजे लोकांनी काही बोलावं, चर्चा करावी असं मला नाही वाटत. पारूच्या बाबतीत जे काही घडलंय हे समजा तुम्हाला माहिती आहे. 2 वेळेला तिचं लग्न होता होता मोडलंय. मग तिच्या हातनं काही चुकू नये एवढंच मला वाटतं. तू पारूच्या हातनं चूक होईल असं का वाटतं तुम्हाला? तुमचा विश्वास नाहीये त्याच्यावर? नाही, पारूवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. मग झालं तर. पण माझी पारू ना साधी भोळी आहे. गावाकडनं इकडे आली, तुमच्या मोठ्या लोकांबरोबर वावरली. आईले मॅडमनी तिला आपलंसं करून घेतलं, पोरीसारखा जीव लावला. तुम्ही तिला ब्रँड अँबॅसेडर केली. म्हणजे हे समजा जरी ठीक असलं ना, तरी शेवटी काय केलं तरी ती नोकरच हो. एका ड्रायव्हरची पोरगी आहे. हे तिने विसरू नये. कायम तिने आपली पायरी लक्षात ठेवावी ना, असंच मला वाटतं. पारू तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं कधीही वागणार नाही. येस ब्रो, तू ग्रेट आहेस. तू ग्रेट आहेस बस. अरे त्या मारुती मामांना पटवलंस हा? म्हणजे नाही नाही म्हणणारे ते मारुती मामा, ते तयार झाले पारूला अवॉर्ड फंक्शनला पाठवायला. नाही, तरी जेव्हा तू तावात निघून गेलास ना, तेव्हा मला शंका आलीच होती की हा कुठे चाललाय, काय करायला चाललाय, बघितलं पाहिजे. तर तू हे करायला चालली ना. आणि काय रे, जेव्हा मी तुला सांगितलं की ती अनुष्का अवॉर्ड फंक्शनला येत नाहीये, तेव्हा किती नॉर्मल रिॲक्ट झालास की हा ठीक आहे, असेल तिचं काहीतरी काम. मग आणि जेव्हा मी तुला म्हटलं की पारू जाणार नाही अवॉर्ड फंक्शनला, तेव्हा किती शॉक झालास. पळत तिथे निघून गेलास. कळतंय मला, तुला माहितीये तू जो हा काही कन्सर्न दाखवतोस ना, त्याचा अर्थ काय होतो? काय रे, काय अर्थ होतो या सगळ्याचा सांग बघू. हा काय रे, काय म्हणतात? अरे सांग ना. दादा आलाच नाही का? दरवाजा इतके वेळ स्वतःशीच बोलतोय मी. काय सुरू आहे इथे? काहीच नाही. तू मारुती मामाने रिक्वेस्ट करायला गेला होतास ना पारू कार्यक्रमाला यावी म्हणून. ते मला माहितीच नव्हतं. मग काय प्रॉब्लेम झाला का? आदित्य, काय बोलतोयस तू हे? मला का प्रॉब्लेम होईल काही?
उलट मी तर म्हणते तू मला तुझ्या सोबत नेलं असतंस तर आपण दोघेही बोललो असतो मामाशी. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. सॉर्ट आउट होणं महत्वाचं होतं, राईट? पारू, तू जा, तुझी बॅग आवरून घे. मी बोललोय मामांची, त्यांनी दिली आहे परवानगी. आदित्य सर, बा तुम्हाला उलट सुलट तर बोलला नाही ना? नाही. तरी बी मला असं वाटतंय की मी तुमच्या बरोबर यायला नको. तुम्ही दोघं जाऊन या. मी तुला विचारत नाहीये, ऑर्डर देतोय. जा प्लीज, तुझी बॅग भरून घे. पारू, आदित्यने परमिशन घेतलीये, जा जाऊन बॅग भर. फारू म्हणलं